नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकण हार्टेड बॉय यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही जात आहोत नेरळला. कर्जतच्या आधी आहे. नेरळला फार्म हाऊसला चाललो होतो आम्ही, आनंदी फार्म हाऊस अँड रिसॉर्टला. जवळजवळ 2003 ते 2004 10वीची बॅच आहे ही. नंतर जो भेटण्याचा जो आनंद आहे तर तुम्हाला मी दाखवतोच व्हिडिओतून. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोच काय असतं ते. आणि तुम्हाला जर जायचं असेल तर गुगल मॅपवर सर्च करा आनंदी फार्म हाऊस अँड रिसॉर्ट. तिथे तुम्हाला सर्व माहिती भेटेलच. तर मग त्याला जाऊया, भेटू. तर आता आम्ही नेरळला जायला निघाले. तेव्हा तिचे स्कूल फ्रेंड आहेत माझ्या मिसेसचे, आणि एक मैत्रीण तिथे आता आम्हाला भेटेल MGM हॉस्पिटलच्या बाजूला. तिथे तिला पण मी घेऊन निघू. तर तुम्हाला व्हिडिओ आम्ही नंतर दाखवू तिथे गेल्याच्या नंतर. चला भेटू. चला. हे बघा, हे दोघे जणी भेटल्यात आता आम्ही जातोय तिकडे. आता भेटू आम्ही डायरेक्ट नेरळला फार्म हाऊसला. तर चला भेटू. असं वातावरण आहे बघा गावसारखं, एकदम मस्त. किती डोंगर वगैरे बघा दिसतात. उंच डोंगरावर किती छान मंदिर आहे बघा. मला झूम करून दाखवतो. हे बघा किती सुंदर नजारा दिसतो वरून. एकदम खूप वरती आहे बघा डोंगरावर. छानसं वातावरण बघा पाठी, मस्त एकदम शेती वगैरे दिसते बघा. तर चला भेटू. अजून पुढे बाकी आहे, 15 मिनिटं जातील अजून जायला तिथे आम्हाला. चला भेटू. पोचलो इथे नेरळ पाडा. इथे हवं आहे त्यांचं एंट्री आतमध्ये जाण्याची. चला मग जाऊया, पुढे दाखवतो व्हिडिओ तुम्हाला. हे बघा, हे सगळे मित्रमंडळी आहेत. हे बघा, हे सगळे मित्रमंडळी आहेत. हे बघा, हे फार्म हाऊस आहे. हे बघा, सगळे मित्रमंडळी आहेत आणि इकडे फार्म हाऊस आहे. इकडे चाललो आम्ही. हे सगळे फ्रेंड आहेत, मस्त एकदम छान. हे मित्रमंडळी आहे सर्व. काय बाकी मस्त आहे ना. हे सगळे मित्र आहेत त्यांचे, खूप वर्षानंतर भेटलेत एकत्र. स्कूल फ्रेंड. छानसं वातावरण आहे एकदम मस्त. तेव्हा किती पाहू शकता, एकदम छानसं आहे वातावरण आहे एकदम मस्त. हे सर्व मित्रमंडळी आहेत. हे बघा, हे सगळे त्यांचे फ्रेंड मंडळी आहेत. मित्र मैत्रिणी एकत्र आलेत, खूप वर्षानंतर भेटलेत. आपण आता खूप वर्षांनी आपण शाळेचे मित्र आपली SSC बॅच बंदरकाटा माध्यमिक विद्यालय 2003-2004 आपण जवळजवळ नाही म्हटलं तरी 20 ते 25 वर्षांनी 22 वर्षांनी पण एकत्र आलोय.
तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी तर म्हणतो ह्याच्यानंतर आपण परत परत एकत्र येत जाऊ सगळे आणि असेच चांगले दिवस आपण एकत्र घालवत जाऊ, एन्जॉय करत राहू. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप वर्षांनी आपण एकत्र मिळालो, त्यामुळे एकामेकाची जी मस्ती मजाक आपण करू ती कोणीही मनावर घेऊ नका. तिला इथेच संपवा, इथेच मजाक मस्ती करा आणि पुढे आपण सगळे एन्जॉय करू. ओके, धन्यवाद. आणि सर्वात मी सगळ्या मित्रांना माझं हे करेल की सगळ्यांनी वेळात वेळ काढून आपले सगळे मित्र इथं आलात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ती मैत्रीण जयश्री इतक्या लांबून आली की आमचे मित्र इथपर्यंत येऊ शकले नाही, पण तिच्यासाठी मी सगळ्यात आधी मी क्लॅप करू इच्छितो. आणि जवळजवळ आम्ही 20 ते 22 वर्षांनी आम्ही पिकनिक अरेंज करतो. तर आम्ही खूप सारं एन्जॉय करा आणि पिकनिक मजा करा सगळ्यांनी. सगळ्यात आवर्जून सांगायचं म्हणजे आयुष्यात जे काही कमवलं असलं आतापर्यंत तेच माझी ही सारी मैत्री. माझ्या सगळ्या वर्गातल्या मित्र आणि सगळे मैत्रिणी आम्ही सगळे एकत्र शिकलो आणि एकत्र छान तेव्हा तर एन्जॉय केली नाही, पण आता आम्ही या वेळेत वेळ काढून सगळे मिळालो, एकत्र राहू, खुशी मजा करू आणि सगळ्यांनी असंच एकत्र यावं. स्वतःसाठी वेळ काढा, आपण आपला परिवार साईडला ठेवून यावं. खरं हीच छान वाटतंय. असं वाटलं की किती वर्षांनी 20-22 वर्षे झाले आम्हाला. आज काही कोण कुणाला मिळालं नाही, पण आता असं वाटतंय की मिळाल्यासारखं काहीतरी दिसतोय. खरं आहे, खूप वर्षानंतर आपण भेटतो. ही खरी म्हणजे जुन्या आठवणींना एक उजाला देणं हे एक मैत्रिणींचं काम आहे. एक खरं सांगतोय, खास ही जी फ्रेंड आहे हे गोव्यावरनं आले, गोव्यावरनं. हे सगळे हे बघा सगळे मित्रमंडळी आहेत. भाऊबंद पण आहेत आणि मित्रमंडळ पण आहेत. ही तर खूप लांबून आलेली आहे, मित्रांसाठी एकदम वेळात वेळ काढून आलेली आहे. कारण खूप वर्षानंतर मित्र मला भेटतील, त्यांच्याबरोबर मी मजाक मस्ती एवढ्या वर्षाची जुनी आठवणी काढीन, त्यासाठी ते आलेली आहे. बघा ही स्माईल, ती स्माईल बघा किती भारी आहे. हा बघा छोटासा मुलगा असा बघा पाळण्यात खेळतोय बघा. हा बघा खूप एन्जॉय करतोय. हे बघा इथे किती छानसा वातावरण आहे बघा, हिरवगार एकदम, झाडं पण भरपूर आहेत. हे बघा बघा हे बँड भेटले आहेत हाताला बांधण्यासाठी, आनंदी फार्म अँड रिसॉर्ट. हे बघा या दोघीजणी खास मैत्रिणी झुल्यावर झुलतेत बघा, खूप वर्षांनी भेटलेत. मस्त इकडचा व्ह्यू आहे, एकदम भारी आहे. हे बघा छानसं एकदम वातावरण पण आहे. हे बघा इथे फिश आहे, मासे आहेत बघा. हे मासे बघा असे पोहत आहेत पाण्यामध्ये. हे बघा खूप सारे मासे आहेत. हे बघा सगळ्यांना बँड मध्ये लावते, कारण नाश्ता जेवण वगैरे त्यातच आहे. हे बघा कसे झुलत आहेत, कारण ही खरी मैत्री आहे. खूप वर्षानंतर भेटल्यानंतर जो आनंद होतो तो तुम्ही पाहू शकता. हे बघा हे चेहऱ्यावर किती त्यांची स्माईल आहे बघा, खूप वर्षानंतर भेटल्यात त्याच्यामुळे किती स्माईल आहे. तुम्ही पण नंतर बसा. पोहे पण आहेत, हा शिरा आहे. इथे हे वाटे दे ना आधे. बस बस मिसळ आहे, काय काय खायचं. इथे भुर्जी आणि पाव आहे, तिकडे भुर्जी पाव जेवणार पण ना. आता नाश्ता आहे, मिसळ ब्रेड वगैरे घेतले. नाश्त्याचे घेतले.
चहा पण आहे. त्यानंतर घे हे बघा, आता मी नाश्ता करतो इकडे. पोहे आहेत, शिरा पण आहे, मिसळ पाव आहे, परत भुर्जी पाव पण आहे. कशी टेस्ट आहे नाश्त्याची? छान आहे ना? मस्त. तर चला आता खातोय मी. चहा पाहिजे. इकडे चहा पितोय. नाश्ता करून झालाय त्याचं, आता चहा पितोय. हे आमचे संदीप दादा आहेत. कॉफी आहे, कॉफी पितोय. तर बघा तुम्ही कॉन्टॅक्ट बघा. छान अशी कॉफी होती आहे. हा ज्यूस पितोय बघा. काय ज्यूस का कॉफी? ज्यूस ज्यूस संपला वाटतं आहे बघ संपल्यावर राजा हमारे में ले आप फोन रखिए अपना स्मार्ट. किती छानसा एकदम नजराणा आहे. मस्त विके बघा. खूप मोठा आहे, म्हणजे एकदम खूपच मोठा आहे. हे बघा, इथे मुलांना खेळायसाठी पण आहे. एकदम गार्डन सारखं एकदम बनवलं आहे इकडे. खूप मोठं आहे बघा हे रिसॉर्ट इकडे. आनंदी छानसं गार्डन पण आहे बघा. खूप मोठा, म्हणजे खूपच मोठा आहे. सगळेजण बसलेत, नाश्ता करून वगैरे. एवढं सगळे इकडे सगळं वर्ग मित्र सर्व यांचे बसलेले आहेत बघा इकडे. हे बघा इकडे पार्टी. खूप वर्षानंतर भेटलेत आणि खूप वर्षानंतर त्यांची पिकनिक निघाली आहे इकडे. आनंदी फार्म हाऊस रिसॉर्ट आहे. तर आपले मित्र किशन कोटले किशनच्या असं पिकनिकचं आपलं प्लॅन ठरलं होतं. किशन म्हटलं माझ्याकडून सगळ्यांना मी पार्टी अरेंज करतो, काहीतरी जे काय होईल ते. तर मग पार्टी अरेंज करतो आणि मग हे किशनचं आणि आपलं केतनचं बोलणं झालं होतं की पार्टी अरेंज करण्यापेक्षा आपण आपले टी शर्ट म्हणजे ग्रुपसाठी काहीतरी आपण करूया मॅनेज. तर त्याच्यामध्ये मग अजय दुरे पण तिघांनी ते असं काही कॉन्ट्रीब्यूट केले आणि आपल्या सगळ्यांसाठी त्या किशनच्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून तो पार्टी देणार होता. मग ते वाढदिवस, त्या मुलाचा वाढदिवस आपण एक भेट आणि अजय आणि केतनकडून असं तिघांनी कॉन्ट्रीब्युशन करून आपल्या ग्रुपसाठी सगळ्यांना टी शर्ट बनवलं आहे. सरप्राईज होतं. सगळ्यांचे साईज कसं घ्यायचं, मॅनेज कसं करायचं ते सगळ्यांनी केलं या लोकांनी. आणि फक्त ते डिलिव्हरी बॉयसारखी कामं केली आहेत सगळी. टी शर्ट सांगतो, एक व्हिडिओ घ्या ना दिलीप भाई. हे बघा हे यांचे पिकनिकचे टी शर्ट आहेत. बंदर मकाटा माध्यमिक विद्यालय माझं कामाणे. आणि ही दोस्ती तुटायची नाही. छानसं एकदम लोक पण मस्त आहे. कलर एकदम छान आहे. आणि हा सगळ्यांसाठी हा सरप्राईज आहे यांचं. सरप्राईज गिफ्ट होतो सगळ्यांसाठी. हे बघा सगळ्यांची स्माईल बघा किती भारी आहे. कारण खूप वर्षानंतर एकत्र येणं, वेळात वेळ काढून रेवा सगळेजण आलेले आहेत. गाडी कुणाची आहे पाठी? आता एक मिनिट, याच्यामध्ये ना हा पूर्ण लेडीजचा. आता टी शर्टचं वाटप होत आहे, बाकीचे परत तुम्ही पाहू शकता.
किसन, केतन आणि अजय हा टी शर्ट आहे. धन्यवाद आम्हाला सगळ्यांना टी शर्ट घेतल्याबद्दल. बोल बोल. दिलीप तुम्ही दिलीपची आयोजन केल्याबद्दल दिलीप तुला पण खूप धन्यवाद. सगळ्यांचा बाजार काय चालला तुमचा? तेव्हा सगळ्यांचा वाटप होता टी शर्टचा. तेव्हा सर्वांचा टी शर्टचा वाटप होत आहे. सगळ्यांचा वाटप होतं टी शर्टचं. मुलींसाठी पण आहे आणि मुलांसाठी पण आहे. छानसा कलर आहे बघा. तेव्हा ताईने टी शर्ट घातलेला आहे. ताई कसा वाटतं टी शर्ट? छान छान आहे ना. आमच्या मित्रांनी बालपणीच्या मित्रांनी आम्हाला टी शर्ट ही दोस्ती तुटायची नाही. सगळ्यांचा टी शर्टचा वाटप झालेला आहे. बघा किती सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद म्हणजे जेव्हा आपण एकत्र येतो मित्र आणि मैत्रिणी तो होणारा जो आनंद आहे ना खूप वेगळाच असतो एकदम. हे बघा पाठी. किती आनंद बघा यांच्या चेहऱ्यावर. तेव्हा याने टी शर्ट बनवले आहे सगळे त्याला म्हणजे थँक्यू बोलत आहेत. खूप म्हणजे खूप मनापासून. हा मुलींसाठी आणि मुलांसाठी एकदम सरप्राईज होतं हे. मी पाहू शकता. तेव्हा याने टी शर्ट दिल्याबद्दल आणि सगळ्यांना सरप्राईज दिले म्हणजे गिफ्ट दिले प्रत्येक स्वतःकडून. कारण त्या सगळ्यांना त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे. टी शर्ट्स वाटप केले त्यांनी. कसं हे बघा कसे खेळण्याचा आनंद घेतात तिकडे. आता आम्ही रूम घेतले तिकडं चालले आहोत. हे बघा इकडे रूम घेतले आहेत. मुलं आणि मुलींसाठी रूम घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हे बघा रूम आहे तिकडे. बघा छानसं एकदम हे करते. जेंट्स आणि लेडीज. हे बघा एसी पण आहे. नेक्स्ट टाइम तो घेऊन ये. हे बघा हे बघा हे या महिला मंडळ आहेत त्या. दिवाळीचा फराळ दिवाळी संपल्यानंतर आलेले घेऊन आलेले बघा या. संपलेला जमा करून सगळ्या माझ्या मैत्रिणीने फराळ घेऊन आले. बंदरकाटा माध्यमिक विद्यालय माझगाव तामाणे 2003-2004. ही दोस्ती तुटायची नाही. आणि ही खरी दोस्ती असते. खूप वर्षानंतर कधीही जरी भेटलं तरी मित्र मित्राला आठवण करणारच. हे सगळं टी शर्ट घालून रेडी झालेत. हा चेंजिंग रूम आहे मुलांसाठी. छानसा कलर आहे एकदम टी शर्टचा पण टी शर्ट चेंज करून झालेले आहेत. हे बघा महिला मंडळचं बघा
छानसा टी शर्टचा कलर पण एकदम छान आहे हो बघा आणि एकदम ह्यानं चांगला सूट होतोय हो इकडे तेव्हा टी शर्ट वगैरे घालून झालेले आहेत आता मी चाललो आहे तिकडे तेव्हा छानसं एकदम टी शर्ट आहे जण तिकडे चालेत आता चपला घालून ना बिना चपलाची सध्या हे पोलीस भरतीची ट्रेनिंग चालू आहे इवा इकडे भारतीय विद्यापीठ पोलीस ट्रेनिंग इवा हे इथे खास गोव्यावरून आलेत ट्रेनिंगसाठी इकडे हे बघा अरे बापरे लय भारी रे मी तर काढलं नसतो अरे देवा अडकून राहायचं अरे नशीब ते आलं नाही हे बघा इथे सगळे गेम आहेत सगळे गेम आहेत बघा इकडे रायफल शूटिंग छरी रिंग गेम ग्लास गेम आता झुला झुलत आहेत अब इकडे ग्लास गेम आहे हे ग्लास पाडायचे असतात सगळे हे बघा कसे झुला झुलत आहेत आणि इकडं हे गेम खेळत आहेत
शाळेत असं भरपूर घ्यायचं ना धक्का. बघा कसे सगळेजण एन्जॉय करत आहेत भरपूर. आता सगळ्यांचं गेम खेळून झालेलं आहे, तर आम्ही आता फोटो काढण्यासाठी चाललो आहे. हे बघा इकडे हा जो कलर तुम्हाला दिसतोय पिंक कलर एकदम छान केलेला कलर एकदम. सगळीकडे आम्ही फोटोसाठी चाललो, फोटो काढण्यासाठी. हात लगेच सोडा कोणी, हात वरती करा नंतर एकदा असा असं दाखव. चष्मा लाव. आता करा वरती हात. मध्ये ना झालं का काम ना 2 मिनिटं झालं सांगा आपलं झालं म्हणून. आता वरून राईड करण्यासाठी एकदम सज्ज झालेत. हे बघा लेडीज महिला पण आहेत, मित्रमंडळी सगळे आहे. हे बघा हे दोघे जणी झुल्यावर कसं झुलतात बघा. हे बघा इकडे ही आमची रीना दिदी आहे, तिथं सांगेल तू हे माहिती देते कसं काढायचे आणि कसं हुक लावायचं होतं. एवढं चाललेत आता. पर्शीला ये हे सगळे पोलीस भरतीची ट्रेनिंग चालू आहे यांची. रणजी जातोय की नाही, रणजी होतोय की नाही, रणजी जातोय की नाही. तेव्हा मजा घेते सर्व. यांची बघशी एकदम कवायत चालू आहे बघा.
यांची खूप मेहनत आहे बघा वरती बघा. हा मस्त मस्त रंगे. हा एक नंबर. बरोबर आहे. यू कॅन डू इट. लय भारी टाळ्या. तिला बघा सपाटी. आता आपल्या युट्यूबचे कोकण हार्टेड बॉय जात आहेत बघा ऍक्टिव्हिटी करायला. एक मेंबर आपल्यातलेच आहेत. मोबाईल आणला. थांब. हा घे. हा निखिल
थांब 2 मिनिटं आपले संदीप सर घाबरत आहेत बघा, गावाला हुशार मारतात. मी मिस केली असती माहिती आहे वर जायचं बेट होते ना. तुम्ही खाली जावा, वरती यायचं झिपलाईनची घेर नाही तुम्हाला खाली जायचं मॅडम, नंतर जायचं तुम्हाला. इथून आता या तारेवरून तिकडे जाणार, ते लास्ट त्या टोकापर्यंत. शिक्षक आहेत, हे आमचे शिक्षक आहेत. आम्ही सगळे एका शाळेमध्ये हे तेव्हा सगळे सांगतात कसं जायचं कसं यायचं ते. ऐका ऐका, हा हा याला पकडायचे, वर हात नाही लावायचे, याला पकडा नाही तर तुम्ही हात सोडू पण शकता. ठीक आहे, तिकडे तर तुम्हाला ब्रेक लावणं, तिकडे थोडासा धक्का लागेल. काय किती मिनिटात पोहोचू? एक मिनिट इकडे लक्ष द्या. वजन द्या, तुम्हाला असं हातावर टाकायचं, ते बेल्ट घेईल. तुम्हाला भीती वाटत असेल तर याला पकडा नाही तर तुम्ही हात असं मागे गेला काय. अरे याला असं हात सोडा, काय नाही होत, बांधलेला असतो ना सरळ. ओके झाला, संपला विषय. गायब दिसत, हा गायब पण दिसत. लांब करा मॅडम, लांब पाहिजे, लांब करा, घाबरू नको. अशी त्याला पाय काढणार ते गावाकडे अरे विपुल बाटला नसतो. अरे आम्हाला उतर खाली, हे नव्हतं ना, हे घेर बॉक्स आता मंग्या घेऊन आला असेल तेव्हा ना. सावंतवाडी कुठे जाते बघा, आभार नाही, जाऊ शकतात. नको काम करा पाच. किती घावाडे ना मनाला भीती वाटत होती, पण एकदम मन धीड ठेवून आलेलं आहे बघा इथून जाण्यासाठी तारेवर तिकडे.
जगताप साहेब आहेत ते. हा विमानासारखा गेला. पायवरती राईड करून आलेले आहेत कोकण हाटचे मालक. आपण बघ मस्त वाटलं, ग्रेट खूप एक्सपिरियन्स. एन्जॉय केली खरंच. इट खूप ग्रेट आनंद झाला. एक्सपिरियन्स. दिलीप दिलीप टू डिलिप टू डी मस्त छान मजा आली खूप. बघा ढोरा बांधे गेलो होतो. बघा सशी आहेत व्हाईट सफेद एकदम. आता स्विमिंग पूलमध्ये जातात पोहण्यासाठी. हे बघा अंजी पण येणार होता, गीता हा गीता आणि आता सगळे स्विमिंग पूलसाठी चाललेत. हे बघा नाही घ्या ना माझा पण चष्मा सांभाळा ना. बघा छानसा एकदम मस्तपैकी आहे. हा बघा पिकॉक मोर हा इथे बसण्यासाठी आहे. इथे मस्त असं छान एकदम आहे बघा इकडे. बघा स्विमिंग पूलमध्ये पोहतात सगळी. हे बघा कशी फुल एन्जॉय करतात बघा. उडी मारतो प्रत्येक जण. बघा पाण्यामध्ये खूप एन्जॉय करतात.
हे बघा स्विमिंग पूलमध्ये आणि छानसा आहे एकदम मस्त. हे बघा इकडे ट्रेन पण आली, कर्जतला जाणारी ट्रेन आहे. हे बघा आता मुली पण स्विमिंग पूलमध्ये पोहायसाठी आलेल्या आहेत. आता सगळेजण आम्ही जेवायला चाललोय. जेवणाचा टाइम झालेला आहे. तर हे बघा आम्ही सर्व जेवायला चाललोय. चला, खूप मजा आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलेली आहे. कशी बघा सगळेजण एन्जॉय करतायत. काय जेवणासाठी हा हॉल आहे इकडे. तेव्हा हे जेवणासाठी लाईन लागली आहे. आता जेवणासाठी लाईन लागली. जेवणासाठी लाईन लागलेली हो इथे. चिकन चिकन आहे, बिर्याणी पण आहे, बरंच काय आयटम आहेत. हे बघा आता जेवण आहे. आता चालू आहे जेवायला. तिकडे आमचा ग्रुप बसला आहे. तेव्हा तिकडे छान जेवण आहे. बिर्याणी, चिकन, पनीरची भाजी, चपाती, छास. हे बघा इकडे सगळे जेवायला बसले. सर्व जेवतात बघा इकडे. तुम्ही येते ना. ठीक आहे, तरी पण चालेल. हे बघा आता जेवणाची वेळ झालेली आहे. यांचा उपवास असल्यामुळे रताळ खाते. रताळी आणि जंगली हा ऍक्च्युली गावचा आयटम आहे बघा. यांनी घेऊन आणत. कणका नाही, करवंद नाही, करंद आहे छोटी असतात. आणि रताळी आहे. हे बघा यांचा उपवास आहे म्हणून. मी पण आणि इकडे हे बघा हे सर्व जेवायला बसलेत. कारण आता पोहून सगळ्यांना भूक लागलेली आहे. बरोबर. हा ढोकळा आहे. मला एवढी भूक लागली काय सांगू.
काय सांगू मी काय पण खाऊ भेंडी शकतो. ढोकला जेव्हा सगळे जेवायला बसले तेव्हा इकडे मला बिर्याणी मला आवडतच नाही. आय हेट बिर्याणी. संदीप दादा वरती बघ. नाही खात म्हणून काय बघा की. संदीपचा पहिला घ्या जरा हा. दिसला ना दिसला पाहिजे. याचाच पहिला घेतलेला आहे. छानसं जेवण आहे बघा. चिकन मस्त एक नंबर जेवण आहे. अजून खाल्ला पण नाही. बिर्याणी पण आहे, ग्रेव्ही वाला चिकन पण आहे. असा व्हिडिओ काढूया ना नाल्या बॉटलवरून. तेव्हा सगळे जेवायला फिरलेत, आवडीने खातेत. फ्राय केलेले हे त्याला काय होतात तेव्हा फ्राय केलेले नले हे बघा. हे असं असे खायचं ना. लहान असताना हे असे बोटात घालून खायचे. आम्ही गावभर फिरायचं पूर्ण. हो बघा इकडे इकडे पण आहे. ही खाण्याची मजा वेगळीच असते पण. हे बघा इकडे हे बघा इकडे तेव्हा सगळे जेवतात. तर आता जेवतो. हे आमच्यावर एक वेळ पिकनिकला आलेलं. गेम खेळत आहेत. खूप एकदम जुनी आठवण आहे. आईचं पत्र हरवलं. हे खूप वर्षापासून म्हणजे खूप हा जुना गेम आहे. तर तुम्हाला दाखवतो कसं खेळतात ते बघा. बाबा एकदा तर सापडूच आहे. चला. चालू स्टार्ट कर. आईचं पत्र हरवले ते आम्हाला सापडले. 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 तेव्हा ही एकदम जुनी परंपरा आहे आणि छानसा खेळ खेळत आहेत बघा इकडे. आईचे पत्र हरवले ते आम्हाला सापडले. आईचे पत्र हरवले ते आम्हाला सापडले. आईचे पत्र हरवले ते आम्हाला सापडले. आईचे पत्र हरवले. आईचं पत्र हरवलं ते आम्हाला सापडले. आईचं पत्र हरवलं ते आम्हाला सापडले. आईचं पत्र हरवलं ते आम्हाला सापडले. आईचं पत्र हरवलं. आईचे पत्र हरवले ते आम्हाला सापडले. आईचे पत्र हरवले ते आम्हाला सापडले. आईचे पत्र हरवले ते आम्हाला शेवटचं राऊंड आहे. ते आम्हाला सापडले. ते आम्हाला सापडले. पटापट 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 पटापट. छानसा गेम खेळलेला बघा इकडे. मस्त गेम खेळले. आईचं पत्र हरवला. खूप एकदम जुनी आठवण आहे शाळेपासून. ते बघा. दहावीमध्ये आहे आणि शाळेमध्ये होतो वर्गामध्ये. शाळेचं नाव पण सांग. जाऊ दे ते आता. हा दिसतं बंद झाला. चालके गुरुजी माध्यमिक विद्यालयामध्ये. तुला नंतर बंदरघाटा माध्यमिक विद्यालयामधली ही गोष्ट आहे. आणि चालके सर येऊन गेले आणि मी उभा राहिलो आणि असे मजाक मस्ती मुलं चालवते आणि मी बोललो गुरुजी खेळायला जायचं होतं. मी लोक गुरुजी खेळा खायला जाऊ काय आणि आले गुरुजी चालके सर आणि कानाखाली काय आलं म्हणजे दहावीला असताना आपण सगळे होतो आणि मग आपली नाईट चालू व्हायची.
मुलींना म्हणून तर मग ते सकाळी बोलायला लागले. तर आम्ही झाले जेवण वगैरे झालं आमचं आणि खराच सर होते ना, खराच सर होते. तर आमचा मुलांचा झाला सगळा कालवा आणि प्रतीक आणि प्रतीकला झाली 2 नंबरला आणि त्याला एवढी जोरात झाली तो आउट ऑफ कंट्रोल. आता करायचं काय याला घेतला आता केतन आपण जाऊया ठीक आहे चल जाऊया नंतर आपण जाऊया. आणि हे निघाले आणि खरंच सर आले तिकडनं बॅटरी घेऊन. काय तुमचा कालवा चालला समजत नाही का तुम्हाला? शाळा आहे की काय भाषण मांडलाय तुम्ही? मी नाही ह्याच्या डोक्यात बॅटरी पडली आहे. बॅटरी आतमध्ये उघडली प्रतीक राहिला इकडे खरा सर प्रतीक त्याची चिरली वाटत. अजून पण सांगतोय फालतू किती आहे बाहेर आणि मुली आली धन्यवाद मनापासून. कारण ही एकत्र वेळ कधी येईल कधी नाही ते सांगू शकत नाही. पण ज्यांनी ऍडजस्टमेंट केला तो कोण आहे त्यातला? दिलीप गोष्टुरे सगळे आहेत. मला त्यांचं कोणी मला काय माहिती नाही पण तो आणि सगळ्यांनी एवढा छान केलात ना की मनापासून खरं धन्यवाद. असं वाटलं की पैसे वसूल झाला आणि ती एन्जॉय आता कधीच भेटणार नाही. मनापासून जी एन्जॉय झाली ना की असं वाटलंच नाही की लग्न झालेत म्हणून. शाळेतली मुलं मला इथे शाळेची आठवण आली. तुमची पोरं घरात नाही इथं कुणाला आहेत का? दिवस आठवले हे खरं ती शाळेची आठवणच आठवली की असं वर्षातून किंवा 2 वर्षातून सगळ्यांना तिकडे शाळा. आणि कोण येईल किंवा नाही पण आम्ही येऊ असो बायको असो. पण बाहेर गेल्यानंतर मित्र आणि मैत्रिणीच राहा. घरी गेल्यानंतर नवरा बायको राहतो. पण जी मजा त्यांनी हे ऍडजस्टमेंट केलं पैशाचं देणं घेणं सगळं हे तर आमच्या मुलींचं होऊ शकणार नाही. पण खरं त्यांचं मनापासून जिम्मेवारी असं करणं पण मोठं भाग्यावर लागतो. तर सगळ्यांना एकत्र करणं नेणं आणणं कॉन्टॅक्ट करणं बसवणं ती इकडे ती ते हे म्हणजे ज्याच्या नशिबात आहेत. आमच्या तर नशिबात हे तुम्ही आहात हे तुम्हीच केलात आम्ही नाही. आम्ही फक्त इथे आलो आणि एन्जॉय केलं. पण जे घेणं आणणं सोडणं हे सगळेच नाही करू शकत. त्याचं खरं असं वर्षातून काढा सगळ्यांनी खुश मनापासून आणि सगळ्यांचं धन्यवाद असं मनापासून. आता एक म्हणजे बघा मी शाळेमध्ये असताना कॉलेजला मी गेलो की नाही मला माहिती नाही. पण शाळेमध्ये असताना खूप कमी बोलायचो मी. तुम्हाला पण माहिती आहे खूप कमी असं बोलणं असायचं. पण म्हणतात ना आयुष्य बरंच काही शिकून जातं. त्याच्यामुळे बोलणं खुलणं चालणं जगणं हे सगळं माणूस आपोआप शिकून जातं. तर मला एवढंच म्हणायचं आहे की वेळात वेळ तुम्ही काढून आलात. प्रत्येकाच्या आयुष्यात खूप सारे टेन्शन असतात. खूप माणूस डिप्रेस असतो. कामं असतात. माणूस व्यस्त असतो. ते एवढ्या व्यस्ततेमधून सुद्धा तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून आलात. पहिले तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जॉईन झाला तुम्ही एन्जॉय केलात आणि तुम्ही मनापासून एन्जॉय केलात हे आमचं क्रेडिट आहे. कारण तुम्ही यावं तुम्ही एन्जॉय करावं हेच आमचं क्रेडिट आहे. की आम्हाला असं काय वेगळं काय मिळतं ह्याच्यातून तर बरंच काय मिळालं. मी एवढं सांगेन की ह्या ज्या गोष्टी आपण बघा आता तुम्ही स्वतः आणि आता नाही आले त्यांना पण सांगते या तुम्ही एक दिवस आम्ही आता पुन्हा शाळेत गेल्यासारखं वाटलं आम्हाला. एक पीटीचा जो तास होता आमचा अर्ध्या तासाचा तो आज आम्ही दिवसभर जगल्याचा आम्हाला अनुभव आलाय. तर हेच महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. आपण म्हणजे आयुष्यभर व्यस्त राहू मरेपर्यंत व्यस्त राहू पण हे दिवस जगण्यासाठी आपल्याला स्वतःसाठी एक दिवस काढायचाच आहे आणि तो प्रत्येक वेळी काढायचाच आहे. तो वर्षातून एकदा काढा 2दा काढा 3दा काढा. ॲज युजल आपण नक्की येऊ नक्की भेटू. त्यासाठी परत एकदा तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे जे कॅमेरामॅन आहेत आमचे यमुना ताईचे मिस्टर तर त्यांच्यासाठी सर्वात मोठा सर्वात बिग थँक्यू. आम्हाला ज्या गोष्टी आम्हाला नसल्या करता आल्या त्या गोष्टी त्यांनी आमच्यासाठी कॅप्चर करून ठेवल्या. आमच्या त्या कायमच्या स्मरणात राहतील. त्यासाठी धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू सगळ्यांना.
चहा घेत आहेत. चहाचा टाईम झालेला आहे. सगळे पाण्यामध्ये भिजून आहे ना थंडगार पडलेत म्हणून आता चहा पिऊन सगळे सुस्ती उडवत आहेत बघा. आणि पाऊस एकदम जोराचा चालू झालेला आहे. हा बघा पाऊस पडतोय किती, खूप म्हणजे खूप पाऊस पडतोय. आणि हा आता वाजले आहेत 6. तर हे सगळे लाईट वगैरे लावून बघा किती छानसं वातावरण वाटतोय. हा बघा किती छान वाटते बघा इथं. चहा पितच सगळे जण. चहाचा टाईम झाला आहे. चहा मी चहा घेतली रे ते टाईम. आणि इकडे बघा पाऊस जोरात चालू झालेला आहे. हा बघा खूप म्हणजे खूप पाऊस झालेला आहे चालू. त्यामुळे जरा वातावरण काळोसर झालेलं आहे बघा. एकदम छानसं वातावरण आहे बघा. हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. पाऊस पडतोय त्याच्यामुळे तुम्हाला काय आवडलं नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर असे नवीन तुम्हाला व्हिडिओ येत राहतील. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय. खूप मजा आली, खूप एन्जॉय केली.